एजी स्पोर्ट निंबवली आणि जय हनुमान सरवली यानंतर होणारा सामना आहे। दोन्ही संघ आपण कुठेही जाऊ नका। पंच तुमची तुम्ही भूमिका साकारा, कोणाशी बोलू नका, कोणाशी आर्ग्युमेंट करू नका। चेंडूची फेक करा। चला सामना सुरू करा, एवढ्याला 2 ओव्हर झाले असते। तर SSPL च्या दुसऱ्या सामन्याला प्रारंभ होत आहे आणि या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या इनिंगसाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो आमचे सहकारी समालोचक, आमचे खास मित्र मॅन फ्रॉम भिनार मनोज ठाकरे सर। या वेळेस सामन्याला सुरुवात होते। एका बाजूला सोपान पाटील फॅन टीम नॅन्सी 11 तर दुसऱ्या बाजूला दीपेश पाटील फॅन टीम निधी एंटरप्राइजेस। संदीप भोईर आपला सुवर्ण संधी आहे नवनाथ भोईर यांच्याकडून। चौकारांची षटकारांची हॅट्रिक करता तर तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक। सामन्याला करूया सुरुवात, करूया गणरायाला वंदन। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवा सर्व कार्य दिनेश पाटील यांच्याकडून सर्वात मोठं बक्षीस उमेश आपल्यासाठी। जर चौकार षटकारांची हॅट्रिक करता तर तब्बल 20,000 रुपयांचं पारितोषिक। सोपानजी आणि रमेशजी आपण कॅच घेतला तर प्रभाकर पाटील यांच्याकडून 2000। पुढील चेंडू यावेळेस उडवला इनफिल्डच्या वरतून, क्या बात आहे। पहिल्या चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारच्या बाहेर, चौकार। भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केला। भोईर यांच्याकडून ऑफर असेल। संदीप भोईर प्रत्येक षटकारास तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक। पुन्हा एकदा पाहूया पुढील चेंडू यावेळेस काय करताय। इथं मात्र पुन्हा एकदा पंच केलेला आहे, ताकद दाखवून दिली, पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिला, सीमा पार, चौकार। आणि एक झेल जर आयवा झेल एका हातामध्ये घेतला तर प्रभाकरजी पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक। आणि 2 हातान पकडला तर 500 रुपये पारितोषिक। एक हातान 1000 आणि 2 हातान 500। यावेळेस उडवला ऑन साइडला, या ठिकाणी काय करता पाहूया। चेंडू अडवला जातोय, क्या बात आहे। एक धाव, एका धावेने धावसंख्या 9 अंकावरती। बक्षीस कुणाला लावायचं असेल तर आमच्या ज्ञानेश्वर चिकणे यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे। रमेश भोईर आपण जर हॅट्रिक करता तर प्रभाकर पाटील यांच्याकडून तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक। लंगडे घोऱ्यावर बक्षीस लावतात तो कसा पूर्ण होईल। नाही नाही, कुणाला कमजोर नाही समजा सर, ये बहुत नाइंसाफी होगी। यावेळेस पाहू शकता, क्या बात है, क्या बात है। खेळ क्रिकेटचा, रिझन फुटबॉलचा, चेंडू थांबवला जातोय। जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या। सोपान पाटील, क्या बात है, संघ मालक आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चेंडू स्टॉप केलेला आहे। तिसऱ्या पंचांची मागणी दिलेली आहे वाटतं। पंचा यास पाहूया। पंच रिव्ह्यू कशासाठी। चौकार वाचवलेले मला वाटतं 7 रन दिलेले एक्स्ट्रा।
दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केला लग. हे नावात नाही रे गावात दमाय सरोली पाडा प्रीमियर लीग नावात नाही रे. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज गौरव टन होतोय. गोलंदाजी मार्कवरती 18 धावा धापलकावरती लागल्या गेल्यात. पुढील चेंडू समोर ठेवला आहे, उडवलाय. काय घडते पाहूया. उंच उंच आणि यावेळेस झेलचं कलेक्शन पाहायला मिळतं. फलंदाज फेल ठरतो झेलच्या स्वरूपात. भल्या भल्यांची आता कोणाच्या हातामध्ये चेंडू देतो पाहूया. रमेश भोईरकडे दिले जाईल का. यास वारंवार केल ते खवाटा उडून घेतले. पाहूया चेंडू दिला जातो का हातामध्ये. कपिल भंडारीकडून 1100 रुपये 2 षटकारासाठी करण भंडारी. क्या बात आहे. भंडारी आणि भंडारी कंपनी तुमचं तुम्हाला पैसे ठेवा, दुसऱ्याला लगा लावू. अख्खा गाव खेळ रहा है, सबको लगाव. इथं आपला आपल्याला ओळखला जातं. या आमच्या कॉम बॉक्स मध्ये पण काहीतरी सोय करा. अक्षय भोईर कडून रमेश भोईर यासाठी 1000 रुपये. नाही पाहूया. निखिल यावेळेस गोलंदाज येतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी पहिल्या षटकामागे एक गडी बाद झाला. 18 धावा धावफलकावरती जमा केल्या. आदी भंडारीकडून 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. जर षटकारांचे हॅट्रिक करण भंडारी करतोय. भंडारी आणि भंडारी कंपनी क्या बात आहे. घरचा पैसे घरान आता घे ना. संध्याकाळी घरी गेल्यावर मला सकाळी दे बाबा. हे चित्र दिसतं वाटतंय. सोपान पॅकर्स पाहू शकता आपण. हम भी किसी से कम नहीं. तुम्ही खेळा क्रिकेट, मी खेळतो फुटबॉल. गोलंदाज तयार होत आहे पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्क वरती. चांगले मॅच रंगते. टफ फाईट. झेल घेतला तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. सोपान याच्यासाठी पाहूया पुढील चेंडू. गोलंदाज त्यानंतर गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस सोडवला जरूर आहे. लांबी गाठली जाईल का, उंची तर गाठली आहे. आणि पाहता पाहता या ठिकाणी पाहतोय आपण मौका भी दिया और छक्का भी दिया. क्या बात आहे. मिलीजुली सरकार. काहीतरी मैदानाच्या आतमध्ये झाला असेल, ठरला असेल बाबा झेल सोड, छक्का दे, मी तुझा करीन काहीतरी सोय. आणि ती परिस्थिती असेल मैदानावरती आज. यस आपण पाहतोय अजून 2 मारले तर आदी भंडारी यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. कपिल भंडारी कडून 2000. अरे पण पैसे आमच्याकडे आणून द्या आणि आम्हाला दगरी खायला लागतील. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय घडेल पाहूया. आणि या ठिकाणी पाहू शकता आपण पाहता पाहता दुसरी धावी कंप्लीट. आ बैल मुझे मार. एकच धाव होती पण सांगितलं गेलं दुसरी पण कंप्लीट करा. अक्षय भोईरकडनं आपण पाहिलं तर जर रमेश भोईर यांनी कॅच घेतली तर 1000 रुपये. दोन षटकारासाठी 2000 रुपये आदी भंडारी कडून. यस 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 यस. आता किती बक्षीस लावता आमच्या डोक्यात पण राहत नाही. तर तुम्ही आम्हाला लिहून द्या आणि पैसे आमच्याकडे जमा करा. आणि पैसे द्याल. पैसे जर लागले नाही तर 20% कापी आहे याची नोंद घ्या. यस ऑनलाईन पाठवल्यात भोलेनाथकडे. यस यस यस. 50% जमा करायचे आहे. 20% आम्हाला कॉम्बॉक्स मध्ये, 30% कमिटीला आणि उरलेले 50% खेळाडूला. यावेळेस सोडवलंय. चांगला फटका आहे परंतु लांबी गाठली जाईल का. नाही. फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात.
आपण पाहतोय युवा उद्योजक कुमार विराज चोरगे फॅन टीम बालाजी एकर्स. पुढील चेंडू या ठिकाणी पाहतोय, क्या बात आहे, चांगला चेंडू निर्धावचे होते सांगता दिनेश भोरी फॅन टीम गणेश मूर्ती 11. त्यानंतर पाहतोय उमेश भोईर फॅन टीम रुद्रांश एंटरप्राइजेस. त्यानंतर आपण पाहतोय दिनेश पाटील फॅन टीम रुद्रा 11. विराज चोरगे सॉरी हनुमानसाठी सिक्सर हॅट्रिकला अशोक तरे यांच्याकडून 500 रुपये. हनुमानसाठी अशोक तरे यांच्याकडून सिक्सर हॅट्रिक साठी 500 रुपये. बस 500च आखी रात काढले 2 वाजूतील खेळायला 500 देता तुम्ही. हा तर मित्रांनो SSPL साठी जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 10,000 आणि एक बोकड. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 5,000 आणि एक बोकड. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 2,500 आणि एक बोकड. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 2,500 आणि 10 कोंबडे. त्यानंतर फायनल झाल्यानंतर फायनल कोणीही जिंकू दे सर्व 12च्या 12 टीमला एक मेजवानी असेल अंतिम सामना संपल्यानंतर. थँक्यू सो मच. पुढील चेंडू तुम्हाला बक्षीस लावायचं असेल तर आमच्या ज्ञानेश्वर चिकणे सरांकडे आपण जाऊ शकता, कॉन्टॅक्ट साधू शकता. त्यांना रेंजमध्ये आणण्यासाठी तुम्ही त्यांना हातभार लावा, मदत करा. पुढील चेंडू गोलंदाज टर्न होत आहे, गोलंदाजी मार्क वरती यावेळेस सोडवलाय, कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळतंय. चेंडू हवाई सफर करतोय सीमा पार, षटकार. गावात दम आहे आयोजन केला लग भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केला लग हे नावात नाही रे गावात दम आहे सरोली पाडा प्रीमियर लीग नावात नाही रे गावात दम आहे सोनाले पाडा प्रीमियर लीग नावात नाही रे गावात दम आहे सरोली पाडा प्रीमियर लीग. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण ऑन साइडला खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी पाहू शकता आपण 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या ठिकाणी उपस्थित SK एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर शंकरजी गुलवी साहेब आहेत. आपणास विनंती आहे आपण या क्रीडा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्मान्य शंकरजी गुलवी आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती. एजी स्पोर्ट निंबोली उमेश चौधरी नंतर आपल्याला पाहायला मिळेल. उमेश भोईर आपल्यासाठी ऑफर आहे, थांबा या बॉल नंतर. या चांगला चेंडू आहे. नवनाथ भोईर यांच्याकडून उमेश भोईर 2 चेंडू पकडता तर 2 मेंढे. या 2 आकड्याचा काय गोलमाल आहे नवनाथ भाऊ, काही समजत नाही. मागून आवाज येते 2 पायांचा मेंढा द्यायचा बोलतोय, आता काय. नो बॉल नो बॉल नो बॉल.
खेळपट्टीच्या बाहेर. यस, खेळपट्टीच्या बाहेर हाताळलेला चेंडू आपण पाहतोय. येणारा चेंडू फ्री हिट. धावसंख्या 1 ने पुढे सरकते धावफलकावरती. 44. 44 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. क्या बात आहे. धावांची लयलूट चालू आहे. या षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी तयार होतोय गोलंदाज विश्वास. पुढील चेंडू सरसावत आहे गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथं मात्र आपण पाहतोय निर्धावची होते सांगता. 3 समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चला स्पीडअप करा, घाई करा. टायमिंग इथे सेट केला गेला आहे, याची नोंद घ्यायची आहे. तुम्हाला हे 3 षटक बरोबर आपण पाहिले तर 15 मिनिटांमध्ये इथं कव्हर केले आहेत. आता 5 मिनिटांमध्ये ही ओव्हर आपल्याला संपवायची आहे. धन्यवाद. तर जय हनुमान सरवली वर्सेस एजी स्पोर्ट निंबावली दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या 4 षटक संपल्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. तर प्लीज चला. गुरुदत्त मानकोली संघाला परास्त केलं जय हनुमान सरवली या संघाने. क्या बात आहे. आजचा बदला आजच घेतला. राजू तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने टर्न घेतला गेला. मोठा फटका खेळायचा जरूर होता, पण अचंबित झाले. उचली प्राप्त केली होती आणि या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने 45 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. सरवली वर्सेस निंबावली ही मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाईट, बिग लढत आजच्या दिवसातील, आजच्या रजनीतील. चला घाई करा, स्पीडअप करा. एकच नारा. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होत आहेत. रवी भोयर यांच्या माध्यमातून जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. राजू यास क्या बात आहे. आज पूर्णपणे बँक येऊन बसली आहे या व्यासपीठावरती. कॉमेंट्री कमी, बक्षीस जास्त लावलं जाते, पण पैसे अजून एकाने पण जमा केलेले नाही. हीच खंत वाटतं. यावेळेस पाहतोय आपण चेंडू मात्र चांगला होता. बीट झाले होते फलंदाज, बीट होते यष्टीरक्षक दरम्यान. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. प्लेयर पण असे आहेत ना, ते बक्षीस पण मिळवत नाहीत. त्यांचा उत्साह वाढत नाही. पैसे लावायला तयार आहेत. आता 2चा आकडा काय गणित तो आता सकाळी समजल. अजून आमच्या डोक्यात पण येत नाही 2चा आकडा काय. जे बी लाना डबल लाना याच चालले. यास या ठिकाणी चेंडू मात्र सीमा पार होतोय. चौकार. या चौकारने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 52 धावा. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवलाय, पंच केलेला आहे, हवेमध्ये आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला नाहीये, परंतु चेंडू अडवण्याचा जरूर प्रयत्न केला. या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या. ओव्हरथ्रोचा प्रयत्न. हा ना तू मै मै. यामध्ये गाडी फसली गेली. फलंदाज बाद झाले रनआउटच्या स्वरूपात.
कंप्लीट केल्या जात आहेत. दोन रनआउट केले. आता बोला, बक्षीस बोला त्यांच्यासाठी. यस, बक्षीस आहे. काही पण करा, 2 करा, मिळतील तुम्हाला बक्षीस. चला पैसे जमा करा, त्यानंतर आम्ही पुकरू. 2चा आकडा इथं आलेला आहे, पाहूया. फिरकीवरती पैसे लावले जाणार नाहीत तोपर्यंत पुकारला जाणार नाहीत. या टॉसला या दोन्ही संघ. नाही का आपण टॉस बॉक्स मध्ये सरवली वर्सेस निंबवली, ही एक बिग मॅच, बिग फाईट. सन्मान्य दिनेशजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे, पण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केले जाईल. सोबत आपण पाहू शकता सन्मान्य विकासजी भोईर साहेब, आपणास विनंती आहे. गुड्डा भाई, चलो चलो, खूप मोठा आपला टॉस बॉक्स आहे. या चला, जय हनुमान सरवली एजे स्पोर्ट निमोली संघाच्या संघाने या टॉस बॉक्स मध्ये खूप प्रतीक्षा केली, खूप वाट बघितली, तेव्हा कुठेतरी मॅच लागली. छापाचा कॉलिंग दिलेला आहे, छापा झालेला आहे. तर आपला निर्णय काय असेल फक्त कळवायचा आहे. यस, क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर टॉस बॉक्स मधून न्यूज असे आहे की एजी स्पोर्ट निंबोली संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि सर्वप्रथम आपण पाहतोय क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर नाणेफेकीचा कॉल आलेला आहे ना, या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करत असताना धावलकरती धावा जमा केल्या, त्या म्हणजे आपण पाहू शकता 56 केलेले आहेत आणि 57 रनचा टार्गेट केलेला आहे. ते पूर्ण केले जाईल की थांबले जाईल, या ऐकूया आपण ज्ञानेश्वर चिकणी सरांच्या माध्यमातून. थैंक यू सो मच मनोज ठाकरे सर. तो आइए दोस्तों, लौट चलते फिर से एक बार क्रिकेट की दुनिया में. हालांकि एसएसपीएल का एक महत्वपूर्ण मैच आप देखने जा रहे हो. विधि इंटरप्राइजेस और नैन्सी 11 के बीच ये मुकाबला. विधि इंटरप्राइजेस ने हालांकि 56 रन करके 57 रनों का टारगेट यहाँ पर नैन्सी 11 को दिया है. हालांकि पहली गेंद डालने के लिए यहाँ पर तैयार गेंदबाज, जब तक की गेंदबाजी स्टार्ट करें, आइए हम देखेंगे ओपनर बल्लेबाज कौन है. गौरव और शिवा दोनों ओपनर बल्लेबाज. यहाँ पर हम देख सकते हैं पावर प्ले का पहला ओवर, शॉर्ट थर्ड मैन है, शॉर्ट पॉइंट है, कवर
और उसके बाद मिड ऑन, मिड विकेट, शॉर्ट लेग, शॉर्ट फाइन लेग, अच्छी तरह से फील्ड यहाँ पर सजाई गई है। हालांकि गेंदबाज अभी तक तय नहीं हुए। चला लगेच गोलंदाजीची सुरुवात करा। गोलंदाजीची लगेच सुरुवात करायची आहे गोलंदाज। संदीप भोईर हालांकि पहले गेंदबाजी के लिए ये तैयार हो जाएंगे। 57 रनों का लक्ष्य 24 गेंदों में। भोलेनाथ पाटील यांच्याकडून चरण यांच्यासाठी ऑफर आहे। एक टप्पा चेंडू पकडला तरी 500 रुपयांचं पारितोषिक। काय परिस्थिती आलेली आहे क्षेत्ररक्षकांची। एका हातामध्ये एक टप्पा चेंडू पकडा, 500 रुपये मिळवा। चरण, तुमचे चरण कुठे आहेत? लेग स्टंपच्या बाहेर चेंडू। पहली गेंद हमने देखा लेग स्टंप छोड़ती हुई, हालांकि वाइड का इशारा आता हुआ। इस वाइड के साथ अब श्री गणेशा होता हुआ टीम नैन्सी 11 का। हालांकि 57 रन करने, फिर से एक बार गेंदबाज तैयार संदीप। इस बार गेंद को मोड़ दिया है, हुक करते हुए गेंद गई लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए। बढ़िया शॉट, बढ़िया शॉट। हालांकि पटकी हुई गेंद थी, जगह बनाई थी वहां पर, और लॉन्ग लेग और स्क्वायर लेग के बीच में से गेंद को मोड़ दिया था 6 रन के लिए। इस 6 रन के साथ अब बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 7 रन बिना कोई नुकसान। अच्छा एलिमिनेशन मिला था बैट्समैन को, अच्छे पोजीशन में आए थे। हालांकि अब गेंदबाजी में सुधार करना होगा। एक गेंद डाल चुके, एक वाइड और एक छक्का। इस बार फिर से उठाना चाहते थे लेकिन मिड ऑन पर फील्डर मौजूद, हालांकि रन वहां पर नहीं बना पाए बैट्समैन। श्याम भाऊ जर आपण कॅच घेता तर प्रभाकर पाटील यांच्याकडून 1000 रुपये। श्याम पाटील, इथे असं आहे ना मित्रांनो, आज पण रोक, आज पण उधार आणि उद्या पण उधार। एका टप्प्यामध्ये नाही पकडला, सरपटी बॉल पकडले याला तर नाही नाही, अशा बॉलला कोणी 100 रुपये पण नाही देणार। एक टप्पी नाही, डाय किती भारी फेकलेली बघा ना। चरण भाऊ एका हातात पकडायचंय, प्रॅक्टिस करा बॉल पकडायची एका हातामध्ये। नाही जाऊ दे, लग्न झालं किंवा नाही झालं तो विषय नसतो, चेंडूची प्रॅक्टिस पाहिजे, चेंडू पकडण्याची प्रॅक्टिस पाहिजे। हा चेंडू फ्लिक केलेला आहे, इस बार मोड़ दिया गेंद को स्क्वायर लेग पर। हालांकि 1 रन आता हुआ। मित्रांनो कोणीही राग मानू नका, प्रीमियर लीगची हीच मजा असते। प्रीमियर लीग मध्ये भाऊ भावाविरुद्ध खेळेल, बाप मुलाविरुद्ध खेळेल, काका पुतण्याविरुद्ध खेळेल, मित्र मित्राविरुद्ध खेळेल। एका बाईकवर फिरणारे मित्र एका ताटात जीव म्हणजे जेवणारे मित्र विरुद्ध विरुद्ध खेळताना दिसतील, आणि आपण आयुष्यामध्ये ज्याचं तोंडही बघत नाही ना तो आपल्या टीम मध्ये खेळेल आणि त्याच्या जोडीला प्लॅनिंग करायला लागेल। ही प्रीमियर लीगची खासियत असते मित्रांनो। प्रीमियर लीग ही खऱ्या अर्थाने गावकीची एकता वाढवणारी लीग असते। गोलंदाज तैयार संदीप। इस बार बहुत अच्छी गेंद थी, यॉर्कर गेंद थी, ऑफ स्टंप यॉर्कर गेंद थी। हालांकि ना आगे जा पाए ना पीछे आ पाए बैट्समैन, पूरी तरह से यहाँ पर बांध के रखा है बैट्समैन को गेंदबाज संदीप ने। अच्छी गेंदबाजी यहाँ पर संदीप कर रहे हैं। हालांकि दूसरे गेंद पर चक्का खा चुके हैं, लेकिन बिल्कुल अच्छी वापसी वहां पर करते हुए इस बार गेंद को लॉप कर दिया है। ताकत भरा शॉट, गेंद गई सीधे लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए।
कोण आंब पडते कोण पेरू पडते आम्हाला माहित नाही. आमच्याकडे सूचना आली उद्यापासून चक गोलंदाजी चालणार नाही. पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पहले ओवर की समाप्ति के बाद 15 रन यहाँ पर आते हुए अब गेंदबाजी को मोर्चे पे लगाया गया है करण को. ओहो अनिल डाय मारून कॅच घेता तर नवनाथ भोईर यांच्याकडून 5,000 रुपये. पंच एक मिनिट हा पंच एक मिनिट फक्त. एक वाईड आहे सर. एक वाईड एक षटकार त्यानंतर 2 सिंगल आणि षटकार. एकूण धावा झालेले 15. अनिल भाऊ अख्खे पारले पाहिजे तुम्ही. जशी लोलबट टाकता ना तशी लोलबट टाकावी लागेल. हो चांगला चेंडू आहे. बिल्कुल जड़ में डाली थी ये गेंद. हालांकि कवर में खेल चुके. दूसरे रन की कोशिश वहां पर नहीं. एक रन के साथ अब बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 16 रन. अभी भी बहुत बड़ा टारगेट है. 41 रन करने होंगे. हालांकि एक एक 2-2 रन भी काफ़ी किफ़ायतीदार हो सकते हैं. लेकिन बीच बीच में बड़े शॉट यहाँ पर लगाने पड़ेंगे बैट्समैन को. बहुत अच्छी बल्लेबाजी हमने देखी बल्लेबाज गौरव की ओर से. उनके बैट से 2 कीमती छक्के आए. सदाबहार छक्के थे वो. हालांकि टाइमिंग बिल्कुल अच्छी थी गौरव की. इस बार गेंद राउंड द विकेट डालते हुए इस बार पुल किया है. पुल और पावरफुल. सीमा रेखा के बाहर गेंद जा रही है 6 रनों के लिए. तीसरा छक्का गौरव की बैट से. डीजे आनंद आनंद चुके हैं. श्याम वहां पर थे. दिनेश पाटिल के भाई. यही मजा है दोस्तों. यही मजा है क्रिकेट की प्रीमियर लीग की. इस बार गेंद को फिर से एक बार मोड़ दिया है उसी तरफ से जसे अवदसा लागले क्षेत्ररक्षकाकडे. एकदा वस लागली ना बॉलची की बॉल त्याच्याकडेच जातो. तसंच घडलेलं आहे. कुणाल पाटील यांच्याकडून आता चरण पाटीलला ऑफर आहे. कॅच घ्या तुम्ही 1000 रुपयांचं पारितोषिक पटकवा. उद्याची सोय होईल. कुणाल पाटील यांच्याकडून कुणाल प्रभाकर पाटील यांच्याकडून चरण पाटील अपना 1000 रुपयांचं पारितोषिक. इस बार गेंद को मोड़ दिया है बिल्कुल सीधे सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. व्हाट अ शॉट. ग्रेट शॉट. एकोणतीस रन म्हणता म्हणता बघता बघता 29 धावा झाल्या. once against bowler this time push on the offside through the deep extra cover and batsman collect to 2 run. One more 2 run and score goes down to 31. After 2 or score goes down to 31. अजून 26 धावांची गरज आहे. 12 चेंडू 26 धावांची गरज. फेकी करूच नका ना. पहिला किती पण जोरात फेका. अब 12 गेंदे और 26 रनों की जरूरत. हालांकि यहाँ पर टीम मीटिंग हो सकती है. बिल्कुल हो रही है टीम मीटिंग. खेमे में हलचल मच चुकी है.
विधी एंटरप्राइजेस के पहिल्या दोन फलंदाजांनी बघा, खास करून गौरवचा आपण तारीफ करूया. गौरवच्या बॅटमधून 3 षटकार आले आणि त्यानंतर शिवाच्या बॅटमधून 1 चौकार आला. खूप चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून आपण पाहतोय. उद्या ठीक 12 वाजता शेड्यूल सुरू होईल आणि उद्या 6 षटकांचे सामने आय थिंक खेळवले जातील. तुम्हीच खेळा आणि तुम्ही जिंका. इथून 3 वाजता 4 वाजता गेल्यावर उद्या 12 वाजता इथे कोण येणार आहे? तरी आपण प्रयत्न करूया, हरकत नाही. अब सागर को मोर्चे पर लगाया गया है. 12 गेंदे 26 रनों की आवश्यकता. इस बार पटकी हुई गेंद थी, हालांकि मोटा सिरा यहाँ पर बैट का. हालांकि चरण ने 500 रुपये गवाए यहाँ पर. अब दूसरे रन की कोशिश और दूसरे रन के लिए आउट. क्या बात है. शिवम पाटील, भोलेनाथ पाटील यांचे जिवलग मित्र. आपणास एक ऑफर असेल भोलेनाथ पाटील यांच्याकडून. 3 षटकार मारता तर 500 रुपयांचं पारितोषिक. 500 रुपयांचा जमाना राहिला नाही भोलेनाथ आता. जिवलग मित्रासाठी अजून 500 वाढवा. लागल्यास बसा कुठेतरी. जेवढे लागतील तेवढे द्या. अब पहली गेंद पर हमने देखा रन आउट हो चुके. 1 रन आता हुआ, 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 32 रन. अभी भी 25 रनों की दरकार है. गेंदें बची हुई है 11 और रन चाहिए जीतने के लिए 25. अब शिवम आ चुके. हाइटेड है, लंबे शिवम. अब शिवम के कंधों पर जिम्मेदारी. इस बार गेंद को मोड़ दिया है. व्हाट अ शॉट. अ क्रैकिंग ड्राइव. गेंद गई सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. स्टैंड एंड डिलीवर. कमान डीजे. यहाँ पर शिवम ने 6 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 38 रनों पर. अब 19 रनों की दरकार. इस बार शॉर्ट पिच गेंद थी, मोड़ दिया है स्क्वायर लेग पर. हालांकि कैच छूटता हुआ, सपना टूटता हुआ. अच्छी कोशिश वहां पर फील्डर की, लेकिन कभी कभी हार्ड कैचेस बिल्कुल रात की रोशनी में हाथ से छिटक जाती है. वैसा ही कुछ घटा यहाँ पर. 1 रन आता हुआ, 1 रन के साथ अब 39 रन हो चुके हैं. जीतने के लिए 18 रनों की दरकार. गेंदबाज तैयार. इस बार हल्के हाथों से मोड़ दिया गेंद को. डीप कवर पॉइंट पर जाती हुई दूसरे रन की कोशिश, और दूसरा रन भी टहलते हुए पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. इस 2 रन के साथ 41 पर स्कोर जा चुका है. 41 धावा झालेले आहेत. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा करायच्या आहेत अजून 16. 8 गेंदे और 16 रनों की दरकार. अब यहाँ से अगर एक बड़ा हिट लगता है तो बिल्कुल मैच में पूरी तरह से छा जाएंगी नैन्सी 11. इस बार गेंद को उठा दिया है लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर. टाटा बाय बाय गुड बाय. सिक्सर. अब इक्वेशन बिल्कुल आसान होता हुआ.
आखिरी 7 गेंदे और 10 रनों की दरकार. 7 चेंडू 10 धावांची गरज. लो चली मैं अपने पर की बारात लेके. यहाँ पर बारात उठा दी है बल्लेबाज ने. निखिल बहुत अच्छी बल्लेबाजी. इस 6 रन के साथ अब बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 47 रन ओवर द विकेट गेंदबाज. ये भी अच्छी शॉट थी, कड़क शॉट. गेंद जा रही है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर. अगेन 6 रन. गेंदे 4 रनों की दरकार. अब बिल्कुल अपनी तरफ मोड़ चुके यहाँ पर ये मैच. नैन्सी 11 क्या बल्लेबाजी की थी पहले इनिंग में. करण ने क्या बल्लेबाजी की थी. बिल्कुल सागर और हेमंत ने, संदीप ने भी अच्छी बल्लेबाजी की थी. हितेश ने उनको अच्छा साथ दिया था. हल्के हाथों से गेंद को मोड़ दिया मिड विकेट पर. 1 रन पूरा. दूसरे की कोशिश करेंगे. यस, और दूसरा रन भी यहाँ पर पूरा करते हुए बल्लेबाज. अब सिर्फ 2 रनों की दरकार. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. 57 धावा रजनी क्रिकेटमध्ये कमी नसतात मित्रांनो. आणि या 57 धावा अगदी सहज पूर्ण केल्या. काय बॅटिंग लाईन आहे. खास करून गौरव, त्यानंतर शिवा, त्यानंतर निखिल. गौरवच्या बॅटमधून 22 धावा आल्या होत्या. शिवा अजून नाबाद आहे. त्याच्या धावा मोजल्या जातील, तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. निखिलने 2 षटकार मारून या सामन्याचं चित्र पूर्ण बदलले. 17 धावा आल्या शिवाच्या बॅटमधून, 14 धावा आल्या निखिलच्या बॅटमधून. ये टीम वर्क है दोस्तों. अगर बैटिंग में अगर ऐसी टीम वर्क दिखाओगे तो बिल्कुल आपके टीम को कोई हरा नहीं सकता. अब 2 रनों की जरूरत. फील्डर बाउंड्री पर क्या कर रहे हैं, समझ से परे है यहाँ पर फील्डिंग. इस बार गेंद को मोड़ दिया है. फाइन लेकर की ओर जा रही है और करण चरण के हाथ से गेंद छुटकती हुई. 500 रुपये भी गवा दिए चरण ने और मैच भी गवा दिया. नंतर सोपान भाऊ यांच्याकडून या संघाला जंक्शन पार्टी. मॅन ऑफ द मॅच 2-3 प्लेयर होते. मात्र सलामीस येऊन आपल्या संघाला तब्बल 22 धावांची मदत केली. गौरव इज द मॅन ऑफ द मॅच. गौरवने आपल्या संघाचा गौरव वाढवला. हडलक मी तर म्हणेन शिवा, हडलक निखिल, चांगली कामगिरी तुमच्या माध्यमातून ही झाली. मात्र 1 विकेट आणि 22 धावांसाठी आम्ही मॅन ऑफ द मॅच गौरव यास देतोय. गौरव आपण पुढे या.
एक आकर्षक साडी असेल तुमच्या मिसेससाठी, लग्न नसेल झाले तर तुमच्या फॅमिलीसाठी इतर 25% ऑफ असेल. 1 लाखाची मेकअप करा, 1 लाखाची मिसेसला बरं मेकअप करा 75,000मध्ये फक्त, कारण 25% 10,000ची मेकअप करा किमान 15,000 वाचतील. आणि तुमच्या मिसेससाठी आकर्षक वॉच ज्ञानदेवजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हे देतोय. आणि ज्ञानदेव चौधरी यांच्याकडून आकर्षक साडी 500 रुपये पारितोषिक प्रभाकर पाटील यांच्याकडून. क्या बात आहे. साडू साडू कुठे मारू झाडू. अभिनंदन, नक्कीच बेस्ट ऑफ लक.